नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. अ, विज्ञान तंत्रज्ञान या बॅचमध्ये आपण स्पेस टेक्नॉलॉजी किंवा अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञान हा धडा बघतो आहोत. मागच्या काही लेक्चर्सपासून आपण मोहिमांना सुरुवात केलेली आहे, म्हणजे भारताने काही हाती घेतलेल्या महत्त्वाच्या मोहिमांचा अभ्यास आपण करतो आहोत. ठीक आहे. तर आज एक खूप महत्त्वाच्या मोहिमेपासून आपण सुरुवात करणार आहोत. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 2022मध्ये भारताला स्वातंत्र्य होऊन 75 वर्ष पूर्ण होतील आणि त्या साठी आपण प्लॅन केलेली ही अशी मोहीम आहे, गगनयान मोहीम. तर थोडक्यामध्ये मोहिमेकडे जाण्याआधी आपण थोडा त्याचा इतिहास किंवा पार्श्वभूमी बघूया. बघा, भारतासारख्या विकसनशील देशाला 1947मध्ये जेव्हा स्वतंत्र झालो आपण, तेव्हा देशाची साक्षरता ही फक्त 18% होती. बरोबर. आर्थिकदृष्ट्या पण काही खूप सधन असा आपला देश नव्हता. या सगळ्या परिस्थितीवरती मात करून आपण 1969मध्ये 15 ऑगस्टला इस्रोची स्थापना केली. ज्या देशांनी 1975मध्ये आपला पहिला उपग्रह प्रक्षेपित केला, तोही दुसऱ्या देशाच्या रॉकेटच्या साहाय्याने, त्या देशांनी 25-30 वर्षामध्ये स्वतःचं तंत्रज्ञान वापरून मानवांना अवकाशात पाठवणं ही किमया भारतासारख्या देशांनी साध्य करणार आहे म्हणू आपण, कारण यशस्वी होईल हीच आपण अपेक्षा करणार आहोत. ठीक आहे. तर गगनयान या मोहिमेला आपण आता सुरुवात करूया. तर सगळ्यांना माहिती आहे, याच्यावरती प्रश्नही होऊन गेले ऑलरेडी. जेव्हा घोषणा झाली 2018मध्ये 15 ऑगस्टला या मोहिमेची घोषणा पंतप्रधानांनी त्यांच्या भाषणामध्ये केली. आणि लगेच 2019च्या मला वाटतं कंबाईनच्या परीक्षेमध्ये याच्यावरती प्रश्नसुद्धा आला होता. ठीक आहे. तर सगळे मुद्दे आपण याच्यामध्ये सविस्तर बघणारच आहोत आणि कुठे प्रश्न आला ते पण मी तुम्हाला इथे सांगणार आहे. ठीक आहे. तर चंद्रयान 1 असेल, चंद्रयान 2 आहे आणि त्यानंतर मंगलयान मोहीम, या सगळ्या मोहिमांमध्ये यश आल्यानंतर, म्हणजे चंद्रयान 2 वगळता हे यश आल्यानंतर इस्रोचं किंवा जे शास्त्रज्ञ या क्षेत्रामध्ये काम करतात त्यांचाही आत्मविश्वास वाढला होता आणि त्यांना वाटलं की आता आपण स्पेसमध्ये किंवा अंतरिक्षामध्ये मानवांना पाठवू शकतो. ठीक आहे. आणि या संकल्पनेतून गगनयान ही मोहीम पुढे आली. ठीक आहे. तर या मोहिमेची सुरुवात बघायला गेलं मागे तर 2004मध्ये पहिल्यांदा बोललं गेलं की आपण अशी मोहीम सुरू करूया, आणि तेव्हाच एक ह्युमन स्पेस फ्लाईट प्रोग्रॅम भारताने सुरू केला. तर त्याच्यामध्ये 2007-08मध्ये त्याच्यावरती बराच काही अभ्यास झाला आणि फायनली 2013-14मध्ये सरकारने या मोहिमेला परवानगी दिली. पण त्याच्यामध्ये लागणारा खर्च अजून सँक्शन झाला नव्हता. फायनली 2018मध्ये 10,000 कोटीचं बजेट गगनयान मोहिमेला सरकारतर्फे देण्यात आलं आणि मग खऱ्या अर्थाने तिथून या मोहिमेला गती मिळाली. ठीक आहे. तर आपण स्लाईडमध्ये बघूया. जसं मी सांगितलं, मंगलयान आणि चंद्रयान या दोघांच्या यशानंतर पहिल्यांदाच अवकाशामध्ये मानव पाठवण्याचा इस्रोने ठरवलं आणि भारताची पहिली मॅन्ड फ्लाईट असणार आहे. ठीक आहे. मॅन्ड फ्लाईट म्हणजे काय? मनुष्यांना घेऊन जाणारी अवकाशामध्ये अशी फर्स्ट ह्युमन स्पेस फ्लाईट ही भारताची असणार आहे. ठीक आहे. गगनयान. तर हाही मुद्दा मी सांगितलं, 2022पर्यंत जेव्हा भारताच्या स्वातंत्र्याला 75वं वर्ष ते असेल, त्या वर्षामध्ये आपल्याला ही मोहीम हाती घ्यायची आहे. बरोबर. 72व्या स्वातंत्र्य दिनी त्याची घोषणा केली. हे फॅक्ट्स मी कशासाठी सांगतोय? कारण तुम्ही कंबाईनचा पेपर बघा 2019मध्ये, त्याच्यामध्ये अशा फॅक्ट्स विचारले गेलेले आहेत आणि म्हणून काही फॅक्ट्स आपल्याला खूप जास्त महत्त्वाचे आहेत. मी नेहमी सांगतो, कॉन्सेप्ट, बेस आणि करंट या आधारावरती आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर अशा काही फॅक्ट्स खूप जास्त महत्त्वाच्या. तुम्हाला प्रश्न येऊ शकतो की एक प्रश्नाचं मी तुम्हाला आठवण करून देतो. सरदार वल्लभभाई पटेल यांच्यावरती एक प्रश्न आला होता, जेव्हा स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या संदर्भामधला तो प्रश्न होता. तर 143व्या किंवा 145व्या जयंतीच्या निमित्तानं त्याचं अनावरण झालं, हा प्रश्न आला होता. परीक्षेमध्ये 145वी जयंती दिली होती 143वी जयंती. ठीक आहे. म्हणजे हे एक प्रश्नाचं उदाहरण आहे. त्याच्यामध्ये काय विचारलं आहे? फॅक्ट विचारला आहे आणि तो फॅक्ट आपल्याला माहिती असणं खूप जास्त गरजेचं असतं. जर आयोग त्या प्रश्नांमध्ये विचारू शकतं तर आपल्याला या प्रश्नांमध्ये पण विचारू शकतं. अर्थात 2019मध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. ओके. तर 72व्या स्वातंत्र्य दिनी पंतप्रधानांनी या मोहिमेची घोषणा केली आणि जर भारताची ही मोहीम यशस्वी ठरली, मी सगळीकडे हा मुद्दा सांगतोय, चंद्रयानमध्ये असेल, मंगलयानमध्ये असेल, ठीक आहे, पुढे येणाऱ्या अजून काही मोहिमांमध्ये बघणार आहोत आपण, की भारत जर एखादी मोहीम करत असेल तर भारताच्या अगोदर ती मोहीम कोणत्या देशांनी साध्य केलेली. ठीक आहे. जर आपण ही यशस्वी मोहीम केली तर आपल्या आधी अमेरिका, रशिया आणि चीन या देशांनी
अवकाशामध्ये अशा मानवी मोहिमा केलेल्या आहेत. ठीक आहे, तर भारत 4था देश असेल जर यशस्वी भारताने ही मोहीम पूर्ण केली तर. ठीक आहे. त्यानंतर अलीकडे काही याच्या घडामोडी झालेल्या आहेत, आपण त्याच्याबद्दल थोडी माहिती घेऊया. तुम्हाला याच्याबद्दलचे करंट अफेअर्स नेहमी ट्रॅक करत राहायचंच आहे, कारण इथून पुढे जे काही होणार आहे 2022पर्यंत त्याच्या सगळ्या महत्त्वाचे टप्पे तुम्हाला करंट अफेअर्समध्ये ट्रॅक करायचे लागणारच आहेत. आणि जे आपले विज्ञान आणि तंत्रज्ञान पुस्तक आहे त्याच्या प्रत्येक धड्याच्या शेवटाकडे मी जागा दिलेली आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला सगळे त्याच्या नोट करून ठेवायचे. ठीक आहे. तर या मोहिमेमध्ये आपण आता फॅक्ट सुरू होतील इथनं. किती अंतराळवीरांना अवकाशामध्ये पाठवणार आहे किंवा ज्याला आपण ॲस्ट्रोनॉट्स म्हणतो, तसं इस्रोनी काय नाव दिलं आहे? व्योमनॉट्स. काय नाव दिलं आहे? व्योमनॉट्स. बघा, अमेरिकेमध्ये ॲस्ट्रोनॉट्स म्हणतात, रशिया त्यांना कॉस्मोनॉट्स म्हणते. म्हणजे कॉस्मॉस असेल, ॲस्ट्रो असेल किंवा व्योम असेल, हे सगळे अवकाशाला पर्यायी शब्द आहेत किंवा समानार्थी शब्द आहेत. आणि म्हणून अमेरिका जसं ॲस्ट्रोनॉट्स म्हणते, रशिया जसं कॉस्मोनॉट्स म्हणते, तसं इस्रो त्यांना व्योमनॉट्स म्हणतात. ठीक आहे. तर असे 3 अंतराळवीर आपण अवकाशामध्ये पाठवणार आहोत. तर या 3बद्दल अजून तुम्हाला खोलामध्ये माहिती विचारली तर इस्रोनी सांगितलं होतं की याच्यामध्ये महिला पण असू शकतात जर त्यांनी ट्रेनिंग क्वालिफाय केली तर. पण भारताच्या मोहिमेमध्ये 2020 जानेवारीला रशियामध्ये या अंतराळवीरांचं प्रशिक्षण सुरू झालेलं आहे, त्यांना ट्रेनिंग द्यायला सुरू झालेलं आहे. आणि एकूण 15 जणांना निवडलेलं होतं सुरुवातीला. त्याच्यामध्ये अनेक टप्प्यांमध्ये कमी करत करत फायनली 4 जणांना निवडलं. आणि त्या 4घांची ट्रेनिंग आज आपण जेव्हा बोलतो आहोत त्यावेळेस त्यांची ट्रेनिंग रशियामध्ये सुरू आहे. तर त्या 4घांमधून फायनली 3 लोकांना किंवा 3 अंतराळवीरांना, 3 व्योमनॉट्सना आपण अवकाशामध्ये पाठवणार आहोत. आणि या 3ही किंवा हे 4ही लोक जे प्रशिक्षण घेत आहेत ते 4ही पुरुष आहेत. ठीक आहे. हे इस्रोनी असं क्लॅरिफाय केलेलं आहे. ओके. तर पहिला मुद्दा महत्त्वाचा, आपण 3 अंतराळवीरांना अवकाशामध्ये पाठवणार आहोत. ठीक आहे. आणि सध्याला 2020मध्ये 4 जणांची निवड झालेली आहे ज्यांचं प्रशिक्षण रशियामध्ये सुरू आहे. हाही महत्त्वाचा मुद्दा आहे की आपल्याला मदत कोण कोण करत आहे. बघा, रशिया आणि फ्रान्स करत आहे. फ्रान्स काय करत आहे आपण पुढे बघूया. रशिया हे आपल्या व्योमनॉट्सना किंवा अंतराळवीरांना ट्रेनिंग द्यायचं कार्य करत आहे. ठीक आहे. कारण रशिया का करत आहे? की रशिया आणि अमेरिका, जसं मी सांगितलं, स्पेस रेस जी सुरू झाली त्याच्यामध्ये हा पण एक भाग होता की जसं चंद्रावरती कोणी पहिल्यांदा जाईल किंवा स्पेसमध्ये अंतरिक्षामध्ये पहिलं कोण जाईल, याची पण एक रेस अमेरिका आणि रशियामध्ये सुरू होती. आपल्याला माहिती आहे 12 एप्रिल 1961मध्ये युरी गॅगरिन नावाचे रशियन पायलट होते एअरफोर्सचे. ते पहिले मानव आहे जे स्पेसमध्ये गेले किंवा अंतरिक्षामध्ये गेले. जवळजवळ 108 मिनिट ते अंतरिक्षामध्ये होते. वॉस्टॉक 1 या मिशनच्या अंतर्गत ते गेले होते. ठीक आहे. तर म्हणून रशियाकडून आपण ती ट्रेनिंग घेतो आहोत. ठीक आहे. रशिया अंतराळवीरांना प्रशिक्षण देणार आहे. 4पैकी 3घांची निवड अंतिमतः याच्यामध्ये केली जाणार आहे. ठीक आहे. तर यांना आपण अवकाशामध्ये पाठवणार आहोत. म्हणजे कुठे पाठवणार आहोत? तर आपण लो अर्थ ऑर्बिटमध्ये पाठवणार आहोत. कुठे पाठवणार आहोत? लो अर्थ ऑर्बिटमध्ये. आता बघा, सुरुवातीला आपण कक्षांचा अभ्यास केलेला आहे, तर तुम्हाला लो अर्थ ऑर्बिट म्हणजे काय आता हे माहीत असलेलं पाहिजे. आपण बघितलं होतं लो अर्थ ऑर्बिट म्हणजे 160 ते 180 पासून ते 2000 किलोमीटरपर्यंतचा जो भाग असतो किंवा कक्षा असते त्याला आपण लो अर्थ ऑर्बिट असं म्हणतो. आता त्या लो अर्थ ऑर्बिटमध्ये कोणत्याही उंचीवरती आपण प्रक्षेपण करू शकतो. तर भारत काय करणार आहे? तर या व्योमनॉट्सना किंवा ॲस्ट्रोनॉट्सला 300 ते 400 किलोमीटरच्या कक्षेमध्ये आपण त्यांना प्रक्षेपित करणार आहोत. ठीक आहे. तर खूप महत्त्वाचा हा एक मुद्दा आहे. एक तर आपण निम्न कक्षेमध्ये किंवा लो अर्थ ऑर्बिटमध्ये त्यांचं प्रक्षेपण करणार आहोत. 300 ते 400 किलोमीटर एवढी ती उंची असेल आणि ॲप्रॉक्सिमेटली 5 ते 7 दिवस ते अवकाशामध्ये राहतील. ठीक आहे. एकाच याच्यामध्ये 3 महत्त्वाचे फॅक्ट सांगतोय. आपण 3 अंतराळवीरांना निम्न कक्षेमध्ये किंवा लो अर्थ ऑर्बिटमध्ये त्यांना प्रक्षेपित करणार आहोत. ती कक्षा ही 300 ते 400 किलोमीटरच्या दरम्यान असेल आणि ते अंतराळवीर 5 ते 7 दिवस अवकाशामध्ये असतील. ठीक आहे. तर याच्यामध्ये किती फॅक्ट आहेत बघा. 3 अंतराळवीर आहेत, त्यांना 300 ते 400 या कक्षेमध्ये किंवा लो अर्थ ऑर्बिटमध्ये आपण पाठवणार आहोत
आणि 5 ते 7 दिवसांसाठी पाठवणार आहोत. ठीक आहे, याच्यामधल्या कुठल्याही मुद्द्यावरती आपल्याला थेट प्रश्न येऊ शकतो. ओके, तर परत एकदा लक्षात घ्या, 3 अंतराळवीरांना आपण पाठवणार आहोत. त्यांचं ट्रेनिंग सध्याला रशियामध्ये सुरू आहे. लो अर्थ ऑर्बिटमध्ये जे 300 ते 400 किलोमीटरची कक्षा असेल, या कक्षेमध्ये आपण त्यांना प्रक्षेपित करणार आहोत आणि 5 ते 7 दिवसांसाठी हे अंतराळवीर अवकाशामध्ये असतील. ठीक आहे, पुढे बघूया. आता त्यांना पाठवायचं आहे म्हणजे काहीतरी कॅप्सूल आपल्याला लागणार आहे, बरोबर. तर इस्रोनी ऑलरेडी क्र्यू मॉड्यूल आणि स्पेस सूट यांची निर्मिती केलेली आहे. आता लक्षात घ्या, पुढे आपण चित्राच्या माध्यमातून पण बघणार आहोत. हे जे तुम्हाला दिसतंय, तर हे वरचं जे चित्र आहे हे क्र्यू मॉड्यूल आहे. याला काय म्हणायचं? क्र्यू मॉड्यूल. काय म्हणायचं याला? क्र्यू मॉड्यूल. म्हणजे क्र्यू मॉड्यूल म्हणजे काय? जे आपले अंतराळवीर असतील 3, ते 3 लोक या कॅप्सूलमध्ये असणार आहेत. लक्षात येत आहे? जे 3 अंतराळवीर असतील त्यांची बसण्याची व्यवस्था याच्यामध्ये केलेली आहे. त्यांच्या काही ज्या गरजेच्या गोष्टी असतील ते या क्र्यू मॉड्यूलमध्ये असतील. हे जे खाली तुम्हाला दिसतंय हे काय आहे? सर्व्हिस मॉड्यूल आहे. काय आहे हे? सर्व्हिस मॉड्यूल. त्याच्यामध्ये इतर ज्या काही प्रणाली वापरणार आहोत आपण, त्या सगळ्या प्रणालींची व्यवस्था इथे केलेली असणार आहे. तर ऑर्बिटल मॉड्यूल हे दोघांचं मिळून हे ऑर्बिटल मॉड्यूल तयार होईल. ठीक आहे, क्र्यू मॉड्यूल आणि सर्व्हिस मॉड्यूल या दोघांचं मिळून काय होणार आहे? ऑर्बिटल मॉड्यूल. ठीक आहे, परत इथे बघा 3 ॲस्ट्रॉनॉट्स आहेत. 7 दिवसांसाठी आपण त्यांचं प्रक्षेपण करणार आहोत. ओके, आणि त्यांना जे पाठवणार आहोत आपण, आपल्या सगळ्यांना माहिती आहे भारताचं बाहुबली म्हणजे काय? याचं वजन ऑलमोस्ट जवळजवळ 3,500 किलोच्या आसपास असणार आहे सगळ्यांचं. आणि म्हणून आपल्याला जे लागणार ते काय असणार आहे? GSLV Mark 3. भारताचं सगळ्यात अत्याधुनिक जे रॉकेट आहे GSLV Mark 3, या रॉकेटच्या सहाय्याने आपण त्यांचं प्रक्षेपण करणार आहोत. ठीक आहे, तर क्र्यू मॉड्यूल आणि स्पेस सूट याच्याबद्दल आपण थोडक्यात माहिती बघूया. ठीक आहे, तर 2018मध्ये पहिल्यांदा इस्रोनी याचं अनावरण दोन्हींचं केलं आणि सगळ्यांसाठी हे समोर आणलं. तर स्पेस एक्सपोमध्ये बेंगलोरमध्ये एक स्पेस एक्सपो असतो, दरवर्षी असतो. त्याच्यामध्ये 2018मध्ये क्र्यू मॉड्यूल म्हणजे त्याचं जे मॉडेल आहे त्याचं त्यांनी सगळ्यांना पाहण्यासाठी ते तिथं खुलं केलं आणि स्पेस सूट हे त्याच्यामध्ये तयार केले गेले. जे क्र्यू मॉड्यूल आहे ते हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड या भारतीय कंपनीने त्याची निर्मिती केलेली आहे. आणि स्पेस सूट जे आहे ते विक्रम साराभाई स्पेस सेंटर संस्थेचा अभ्यास आपण सुरुवातीला केलेला आहे. तर विक्रम साराभाई स्पेस सेंटर या संस्थेमध्ये असे स्पेस सूटची निर्मिती केली गेली आहे. याचेही फोटो आपण पुढे पाहणार आहोत. ठीक आहे, या क्र्यू मॉड्यूलमध्ये मी सांगितलं या 3 अंतराळवीरांना पृथ्वीभोवती एक फेरी पूर्ण करणार आहेत ते. मग त्या फेरी पूर्ण करायला किती 5 ते 7 दिवस लागणार आहेत. कशावरती अवलंबून असेल ते? किती उंचीवरती आपण पाठवलं, 300 की 400. ठीक आहे, ते 5 ते 7 दिवस लागणार आहेत. आता युरी गागॅरिन मी म्हटलं की एप्रिलमध्ये 1961मध्ये हे पहिले व्यक्ती होते जे अवकाशामध्ये गेले. ते जवळजवळ 1 तास 48 मिनिट अवकाशामध्ये होते. ठीक आहे, म्हणजे 1 तास 48 मिनिटामध्ये त्यांनी एक पृथ्वीभोवती फेरी पूर्ण केली. त्यानंतर एक महिला होत्या, पहिल्या महिला ज्या स्पेसमध्ये गेल्या, व्हॅलेंटिना टेरेश्कोवा, या पण रशियन होत्या. त्यांनी जवळजवळ 3 दिवस अवकाशामध्ये राहिल्या. त्या 1963मध्ये अवकाशामध्ये गेल्या होत्या. आणि जे मी तुम्हाला सांगितलं की स्पेस रेस आहे, रशियाने पाठवलं आहे म्हणजे अमेरिकेने पाठवायला पाहिजे. रशियाने एप्रिल महिन्यामध्ये 12 एप्रिल 1961मध्ये पहिल्या व्यक्तीला अवकाशामध्ये पाठवलं. लगेच दुसऱ्या महिन्यामध्ये मे 1961मध्ये अमेरिकेने सुद्धा ॲलन शेपर्ड नावाच्या ॲस्ट्रॉनॉटला अवकाशामध्ये लगेच पाठवलं. ठीक आहे, तर ही एक अशी रेस होती की जिथे रशियाला पण पुढे राहायचं होतं नेहमी आणि अमेरिकेलाही त्याच्यामध्ये पुढे राहायचं होतं. आणि म्हणून हे सगळे तुम्ही बघितलं, पहिला जो उपग्रह आपण प्रक्षेपित केला 1957मध्ये 4 ऑक्टोबर 1957 रशियाने पहिला कृत्रिम उपग्रह स्पुटनिक 1 प्रक्षेपण त्याचं केलं आणि लगेच अमेरिकेनेही पाठोपाठ त्यांच्या त्याच वर्षामध्ये उपग्रहाचं प्रक्षेपण केलं. ठीक आहे, तर पृथ्वीच्या भोवती एक फेरी पूर्ण करणाऱ्या 5 ते 7 दिवसांच्या मध्ये. ठीक आहे, क्र्यू कॅप्सूलमधून म्हणजे त्या कॅप्सूलमध्ये जिथे हे अंतराळवीर असतील त्यांना त्याच्यामधून सूर्योदय आणि सूर्यास्त पाहता येणार आहे. तसंच त्यांना दर 24 तासातून 2 वेळा भारताचं दर्शन होईल. अंतराळातून
24 तासातून 2 वेळा भारताचं त्यांना दर्शन होणार आहे. हा पण एक महत्त्वाचा फॅक्ट आहे. कशासाठी म्हणून आपण देतो आहोत, परीक्षेमध्ये जर काहीही विचारलं याच्याबद्दल तर ते आपल्याला माहिती असणं खूप जास्त गरजेचं आहे. ठीक आहे, पुढे बघूया आपण. आता लक्षात घ्या, जसं आपण मागेही पाहिलं की एखादी मिसाईल असेल, ती जेव्हा इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल, मी मागे उदाहरण सांगितलं, एका खंडातून दुसऱ्या खंडामध्ये मारा करण्यासाठी आपण वापरतो, ती मिसाईल काय करते, पृथ्वीच्या वातावरणाच्या बाहेर जाते आणि परत पृथ्वीच्या वातावरणामध्ये येते. आता जर एखादी वस्तू पृथ्वीच्या वातावरणाच्या बाहेर जाऊन परत वातावरणामध्ये येत असेल तर प्रचंड घर्षण त्याच्यामध्ये होणार आहे आणि टेम्परेचर आणि प्रेशर एवढा प्रचंड असेल की कोणतीही वस्तू जळून खाक होऊन जाईल. ठीक आहे, मग आता या क्रू कॅप्सूलला तर आपल्याला परत पाण्यामध्ये तिथे उतरवायचं आहे आणि मग काय करायचं, तर त्याला थर्मल शिल्डिंग केली जाते. थर्मल शिल्ड म्हणजे कार्बन कार्बन कंपोजिट असतं किंवा इतर दुसरे कुठले मटेरियल त्याच्यामध्ये वापरलेले असतात आणि त्यांनी काय होतं की थर्मल प्रोटेक्शन होतं. बाहेरचं टेम्परेचर 2000 डिग्री सेल्सिअस 3000 डिग्री सेल्सिअस जरी गेलं घर्षणामुळे, तरी पण आतमधलं जिथे हे ॲस्ट्रॉनॉट्स असतील किंवा व्योमनॉट्स असतील त्यांच्या अवतीभोवतीचं तापमान हे 25 डिग्री सेल्सिअसपर्यंत राहील. याच्यासाठी म्हणून थर्मल शिल्ड आपण त्याच्यामध्ये तयार केलेली असते. तर हे जे कॅप्सूल आहे ऑर्बिटल मॉड्यूलची चाचणी इस्रोनी 2007मध्येच ऑलरेडी केली होती. तर या मॉड्यूलचं त्यांनी प्रक्षेपण केलं आणि 12 दिवस एका कक्षेमध्ये राहिल्यानंतर ते परत बंगालच्या खाडीमध्ये येऊन पडलं आणि त्याच्यामध्ये सगळ्या पॅरामीटर्स यशस्वीरित्या त्यांनी पार पाडल्या. म्हणजे थर्मल शिल्ड व्यवस्थित काम करत होतं, नेव्हिगेशन त्याचं व्यवस्थित काम करत होतं, कम्युनिकेशन चांगलं त्याच्यामध्ये काम करत होतं. ठीक आहे, तर 2007 हा खूप महत्त्वाचा टप्पा आहे. पहिल्यांदा आपण त्या ऑर्बिटल मॉड्यूलची चाचणी केली. 2014मध्ये क्रू रिएंट्री ॲटमॉस्फेरिक किंवा क्रू ॲटमॉस्फेरिक रिएंट्री एक्सपेरिमेंट केलं किंवा केअर, ते पुस्तकामध्ये आपण दिलेलं आहे. त्याच्यामध्ये काय केलं आपण, फक्त हे जे कॅप्सूल आहे क्रू कॅप्सूल ज्याच्यामध्ये हे अंतराळवीर बसणार आहेत त्याला आपण प्रक्षेपण केलं आणि लगेच परत खाली त्या बे ऑफ बेंगॉलमध्ये उतरवलं. त्याच्याही टेस्टमध्ये सगळ्या पॅरामीटर्सनी व्यवस्थित काम केलं. बरोबर, 2018मध्ये अजून एक आपण टेस्ट केली. किंवा एक उदाहरण लक्षात घ्या, समजा फायटर प्लेनमध्ये काही गडबड झाली तर पायलटला काय त्याच्यामध्ये व्यवस्था केलेली असते, एक बटनच्या क्लिकवरती तो त्यातनं एक्झिट करू शकतो, इजेक्ट करू शकतो. बरोबर, मग तसंच जर समजा आता जे कोलंबिया वगैरे होतं ज्याच्यामध्ये कल्पना चावलांना बाहेर येता आलं नाही किंवा तशी व्यवस्था नव्हती आणि म्हणून त्या स्पेसक्राफ्टबरोबर त्यांचाही त्याच्यामध्ये मृत्यू झाला. बरोबर, तर भारतीय ॲस्ट्रॉनॉट्सना तो तसा संभाव्य धोका लक्षात घेऊन आपण 2018मध्ये पॅड अबॉर्ट टेस्ट नावाची एक टेस्ट केली. काय केली, पॅड अबॉर्ट टेस्ट. म्हणजे काय, जर प्रक्षेपणावेळी किंवा प्रक्षेपण केल्यानंतर काही अंतरावर जर रॉकेटमध्ये काही प्रॉब्लेम आला तर पूर्ण कॅप्सूल जे असेल, म्हणजे हे पूर्ण ऑर्बिटल मॉड्यूल त्याच्यापासून वेगळं करण्याची चाचणी आपण 2018मध्ये केली आणि ती चाचणीसुद्धा यशस्वी ठरलेली आहे. लक्षात येत आहे, 2007मध्ये हे पूर्ण मॉड्यूल वरती पाठवलं, 12 दिवस वरतीच ठेवलं आणि परत खाली उतरवलं, यशस्वी झालं, सगळ्या पॅरामीटर्सनी व्यवस्थित काम केलं. 2014मध्ये फक्त हे क्रू ॲटमॉस्फेरिक रिएंट्री एक्सपेरिमेंट केलं आपण, केअर नावाचं, तेही यशस्वी झालं. 2018मध्ये आपण याला जोडून रॉकेटला जोडलं हे ऑर्बिटल मॉड्यूल आणि प्रक्षेपण केलं आणि लगेच त्यांना बाजूला काढलं. म्हणजे जर काही धोका उद्भवला त्याचं प्रक्षेपण करताना किंवा प्रक्षेपण केल्यानंतर काही अंतरावरती, तर हे पूर्ण मॉड्यूल रॉकेटपासून वेगळं व्हावं याची चाचणी, त्याला पॅड अबॉर्ट टेस्ट काय म्हणतात, पॅड अबॉर्ट टेस्ट ही 2018मध्ये आपण यशस्वी केली. आणि म्हणून एकंदरीत सगळी तयारी या योजनेसाठी किंवा या मोहिमेसाठी इस्रोने पूर्ण केलेली आहे. ठीक आहे, तर आपण परत थर्मल शिल्डकडे येऊया. जसं मी सांगितलं, कोणतीही वस्तू खाली येणार आहे पृथ्वीवरती तर प्रचंड दाब आणि तापमान वाढल्यामुळे ती वस्तू जळून जाणार आहे आणि म्हणून कॅप्सूलचं त्याच्यापासून रक्षण करण्यासाठी त्याला थर्मल शिल्डचा त्याच्यामध्ये वापर केलेला असतो. ठीक आहे, आता आपण म्हटलं की 400 ते 500 किलोमीटरच्या कक्षेमध्ये 300 ते 400 किलोमीटरच्या कक्षेमध्ये आपण यांना प्रक्षेपित करणार आहोत. तर तो जो कालावधी आहे त्यांना त्या ऑर्बिटमध्ये किंवा कक्षेमध्ये जाण्याचा हा 16 मिनिटांचा असणार आहे. ठीक आहे, आता तुम्ही बघा, कॅप्सूलला 400 किलोमीटर कक्षेत पोहोचण्यासाठी 16 मिनिटं लागणार आहे.
म्हणजे ज्या कक्षेमध्ये आपल्याला त्यांना पाठवायचं आहे तिथंपर्यंत जाण्यासाठी 16 मिनिटं लागणार आहेत. आणि जेव्हा 5 किंवा 7 दिवस होतील तेव्हा त्यांना तिथून परत पृथ्वीवरती किंवा बे ऑफ बेंगॉलमध्ये उतरण्यासाठी 36 मिनिटं लागतील. किती मिनिटं लागतील? 36 मिनिटं लागतील. परत एक फॅक्ट मी सांगतोय, परीक्षेमध्ये नाही आलं तरी काही नाही, आपल्याला हे माहिती असलं पाहिजे. ओके, म्हणजे GSLV Mark 3 या रॉकेटच्या प्रक्षेपण केल्यानंतर 16 मिनिटामध्ये ते अपेक्षित कक्षेमध्ये असतील. जेव्हा एक ऑर्बिटल पिरियड पूर्ण होईल किंवा 7 दिवस पूर्ण होतील तर तिथून खाली यायला त्यांना 36 मिनिटांचा वेळ लागणार आहे. ठीक आहे, म्हणजे लक्षात घ्या या 16 मिनिटांमध्येच तुम्हाला करायचं आहे सगळं काही, जे काही करायचं आहे ते. म्हणजे ही जी बॅक ऑफिस ज्याला म्हणतो आपण, हे कंट्रोलिंग किती कॉम्प्लेक्स असू शकतं याचा तुम्ही अंदाज लावा. म्हणजे या 16 मिनिटांमध्ये जर काही आपल्याला वाटलं की काही एखादा पार्ट नीट काम नाही करत आहे, मग त्यांना पटकन त्याच्यातनं बाहेर काढायचं आहे वगैरे, त्याच्यासाठी सेकंड किंवा मायक्रो सेकंडचा वेळ असणार आहे. तेवढ्या वेळामध्ये तुम्हाला हे लगेच कम्प्युटरवर प्रोग्रामिंग करून ते बाहेर काढायचं आहे वगैरे. ओके, तर वरती जाण्यासाठी 16 मिनिट, खाली येण्यासाठी 36 मिनिटं त्यांना लागणार आहेत. हे कॅप्सूल गुजरातच्या किनाऱ्यावर किंवा बे ऑफ बेंगॉलमध्ये कुठेतरी दोन्हीपैकी ते उतरवलं जाईल. ठीक आहे, जसं मी सांगितलं आधीच, विक्रम साराभाई स्पेस सेंटरमध्ये आपण जे अंतराळवीरांना स्पेशल ड्रेस असतात ना, आता आपण बघा पोहायला गेलो तरी आपल्याला एक स्पेशल स्विमिंग कॉस्ट्यूम असतो. फायर फायटर जे असतात, ठीक आहे, अग्निशामक दलातले जे जवान असतात त्यांना एक कॉस्ट्यूम वेगळाच त्याच्यासाठी स्पेशली डिझाईन केलेला असतो. आणि म्हणून ॲस्ट्रोनॉट्सला पण, आणि ते तर कुठे जाणार आहेत? अवकाशामध्ये. ठीक आहे, आणि म्हणून त्यांच्यासाठी पण एक सेपरेट स्पेशल सूट निर्माण करावा लागतो. तर त्याची निर्मिती विक्रम साराभाई स्पेस सेंटरने केलेली आहे. 2 सूट असे रेडी आहेत. ओके, या 2 सूट्सचा रंग भगवा आहे. आता हा पण एक खूप फॅक्ट आहे, त्याचा मी फोटोही तुम्हाला पुढे दाखवणार आहे, पण तरीही लक्षात असू द्या. म्हणजे निर्माण करणारी संस्था विक्रम साराभाई स्पेस सेंटर आहे. त्याचा रंग असा भगवा असणार आहे. त्याच्यामध्ये भारताचा झेंडा असेल, इस्रोचं मानचिन्ह त्याच्यामध्ये असेल वगैरे. ठीक आहे, ही माहिती आपण सगळी पुस्तकामध्ये दिलेली आहे. जरी प्रश्न त्याच्यावरती विचारला गेला तरी ही माहिती आपल्याला माहिती असणं खूप जास्त गरजेचं आहे. ओके, पुढे बघूया. हे चित्र तर मी तुम्हाला सांगितलेलं आहेच. ओके, हे क्र्यू मॉड्यूल आहे, हे सर्व्हिस मॉड्यूल आहे. दोघांना मिळून ऑर्बिटल मॉड्यूल होईल. या ऑर्बिटल मॉड्यूलमध्ये इथे 3 ॲस्ट्रॉनॉट्स किंवा व्योमनॉट्स असतील. हे त्यांना सहाय्य करणारं सर्व्हिस मॉड्यूल असेल. या पूर्ण ऑर्बिटल मॉड्यूलला GSLV Mark 3 याच्याशी जोडलं जाईल आणि यांचं प्रक्षेपण केलं जाईल. ओके, पुढे बघूया. हे जे चित्र तुम्हाला दिसतंय हे स्पेस सूट आहे. ठीक आहे, तुम्ही अनेक मूव्हीजमध्ये, हॉलिवूडच्या मूव्हीजमध्ये वगैरे बघितलं असेल तर कुठल्याही ॲस्ट्रॉनॉटला असं एक स्पेशल सूट असतं, त्याच्यामध्ये ऑक्सिजन सिलेंडरची वगैरे व्यवस्था केलेली असते. ठीक आहे, आणि इथे जे तुम्हाला दिसतंय हे कॅप्स्यूल आहे, क्र्यू कॅप्स्यूल. म्हणजे हे प्रोटोटाईप आहे, याला अजून याच्यावरती काम सुरू आहे, पण इस्रोने याचं 2018मध्ये अनावरण केलं होतं. ह्याच्यामध्ये 3 अंतराळवीर भारताचे असतील आणि हा असा स्पेस सूट त्यांनी घातलेला असेल. इथे बघा भारताचा एक तर एम्ब्लम आहे, झेंडा आहे, इस्रोचं पण इथे तो स्टिकर जे इस्रोचा आपण लोगो बघतो त्या लोगोचं याच्यामध्ये चित्र आहे. रंग याचा बघितला आपण तर भगवा आहे. हे माहिती मी का सांगतोय? आयोगाच्या काही मागच्या प्रश्नांच्या वरून आपण अंदाज लावतो की इतक्या खोलामध्ये पण आयोग गेलेला आहे अनेक वेळा. एवढ्या फॅक्च्युअल गोष्टी पण आयोगाने विचारलेल्या आहेत आणि म्हणून आपण अशा प्रकारची माहिती याच्यामध्ये बघतो आहोत. ठीक आहे, पुढे बघूया. त्यानंतर एक इंटरेस्टिंग फॅक्ट की मी सांगितलं 12 एप्रिलला जगामध्ये पहिल्यांदा USSR त्यावेळेसचा रशिया यांनी एका व्यक्तीला, माणसाला अवकाशामध्ये त्यांचं प्रक्षेपण केलं. जवळजवळ 108 मिनिट किंवा 1 तास 48 मिनिट ते अवकाशामध्ये होते. त्यानंतर पहिल्या महिला पण रशियाच्याच होत्या, व्हॅलेंटिना ट्रेशकोवा मी सांगितलं. त्या जवळजवळ 3 दिवस अवकाशामध्ये होत्या आणि 3 दिवसामध्ये त्यांनी पृथ्वीच्या 48 ऑर्बिट्स केल्या. म्हणजे पृथ्वीभोवती 48 वेळा त्यांनी भ्रमण केलं. त्यानंतर 1961मध्ये लगेच एका महिन्यामध्ये ॲलन शेपर्ड नावाचं एक ॲस्ट्रॉनॉट होते, त्यांचं प्रक्षेपण अमेरिकेने सुद्धा केलेलं आहे. ठीक आहे, एक थोडा आउट ऑफ द बॉक्स तुम्हाला एक मुद्दा सांगतो. युरी गॅगरिन जे होते पहिले फर्स्ट ह्युमन इन स्पेस, त्यांचा मृत्यूसुद्धा MiG-15मध्ये झालेला आहे. आपण आजही MiG-29 वगैरे वापरतो बघा, ते रशियन मेड फायटर प्लेन्स आहेत. तर युरी गॅगरिन हे सुद्धा एक फायटर पायलट होते रशियाचे आणि दुर्दैवाने त्यांचा
7 वर्षांनी म्हणजे 1967मध्ये ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू झाला. म्हणजे ते जेव्हा MiG-15 उडवत होते त्याच वेळेस काहीतरी त्याच्यामध्ये खराबी झाली आणि त्यांचा त्याच्यामध्ये मृत्यू झाला. ठीक आहे. तर भारतातले पहिले कोण व्यक्ती होते तर राकेश शर्मा होते. राकेश शर्मा हे सुद्धा इंडियन एअरफोर्सचे एक पायलट होते आणि यांच्याबद्दलचा एक किस्सा सगळ्यांना माहिती आहे. इंदिरा गांधींनी यांना विचारलं की तुम्हाला अवकाशातून भारत कसा दिसतो, तर त्यांनी उत्तर सांगितलं होतं सारे जहां से अच्छा. ठीक आहे. तर हे राकेश शर्मा होते. 1984मध्ये सोयूज T-11 या स्पेसक्राफ्टमधून ते अवकाशामध्ये गेले होते. जवळजवळ 7 दिवस अवकाशामध्ये यांच्याबरोबर आणि रशियन दुसरे कॉस्मोनॉट्स पण होते. 7 दिवस हे अवकाशामध्ये राहिले होते. सॅल्यूट 7 या ऑर्बिटल स्टेशनमध्ये 7 दिवस 21 तास आणि 40 मिनिटं अवकाशात होते. सॅल्यूट 7 या ऑर्बिटल स्टेशनमध्ये. म्हणजे स्पेसक्राफ्ट सोयूज T-11 होतं, जसं आपलं GSLV Mark 3 असणार आहे. आणि क्र्यू मॉड्यूलला त्यांनी नाव काय दिलं होतं, सॅल्यूट 7. ठीक आहे. याच्यामध्ये ते बसून 7 दिवस 21 तास अवकाशामध्ये ऑर्बिट करत होते पृथ्वीच्या भोवती. ठीक आहे. हे मी तुम्हाला सांगितलं अवकाशातून भारत कसा दिसतो असं त्यांना इंदिरा गांधींनी विचारलं आणि त्यांनी उत्तर दिलं सारे जहां से अच्छा. याचं एक काय फॅसिनेटिंग ऑडिओ आहे, तो तुम्ही बघू शकता किंवा तो व्हिडिओसुद्धा यूट्यूबला आहे. आणि म्हणजे प्रत्येक भारतीयाला त्याचा अभिमान वाटावा असा ते वर्ष होतं. तर तो व्हिडिओ कधी वेळ असेल तर तुम्ही यूट्यूबवरती नक्की बघू शकता. ठीक आहे. तर राकेश शर्मा हे पहिले भारतीय होते जे अवकाशामध्ये गेले किंवा फर्स्ट इंडियन इन स्पेस आपण म्हणू त्यांना. पण आता याच्यामध्ये जे सोयूज T-11 होतं ते काही भारतीय बनावटीचं नव्हतं आणि म्हणून गगनयान ही मोहीम आपण पूर्णपणे भारतीय स्वदेशी बनावटीची आहे. त्याच्यामध्ये अर्थात आपण मदत रशियाची आणि काही गोष्टींसाठी फ्रान्सची घेतो आहोत, पण जे काही आपण त्याच्यामध्ये इक्विपमेंट वापरणार आहोत ते सगळं स्वदेशी बनावटीचं किंवा भारतीय इस्रोनी बनवलेलं ते सगळं असणार आहे. ठीक आहे. तर खऱ्या अर्थाने गगनयान ही भारताची मोहीम असेल. ओके. पुढे बघूया. व्योम मित्र. व्योम मी सांगितलं, व्योम म्हणजे अवकाश किंवा स्पेस, त्याच्यातनंच व्योमनॉट्स हे नाव इस्रोनी दिलं आणि आता व्योम मित्र एक रोबोट आपण करणार आहोत. ठीक आहे. आता 2022पर्यंत आपल्याला अवकाशामध्ये या लोकांचं प्रक्षेपण करायचं, 3 अंतराळवीरांचं. पण त्यांना पाठवण्याआधी काहीतरी आपण चाचण्या केल्या पाहिजेत. आपण बघितलं रशियाने सुद्धा काय केलं होतं, लायका नावाच्या एका कुत्रीचं प्रक्षेपण केलं होतं. बरोबर. मग स्टिम्युलेशन काहीतरी करावं लागेल, नाही तर डायरेक्ट यांना पाठवलं तर धोका आहे, यांच्या जीवाला धोका असू शकतो. आणि म्हणून आपण काय करणार होतो किंवा इस्रो काय करणार होतं, 2019मध्ये आणि 20च्या शेवटीकडे किंवा 21मध्ये 2 डमी फ्लाईट्स करणार होतं. आणि त्या डमी फ्लाईट्समध्ये तुम्हाला जे चित्रामध्ये कोपऱ्यात दिसतंय हा एक हाफ ह्युमनाइड रोबोट आहे आणि ती स्त्री आहे किंवा महिला आहे. ठीक आहे. हाफ ह्युमनाइड म्हणजे काय, कमरेपर्यंतचाच भाग त्या रोबोटला आहे, खाली त्यांना पाय वगैरे नाही आहेत. तर डमी फ्लाईट्समध्ये आपण या व्योम मित्र या रोबोटला त्याचं अवकाशामध्ये प्रक्षेपण करणार होतं. ठीक आहे. कशासाठी, तर स्टिम्युलेट करायला, की जेव्हा आपण अंतराळवीरांना अवकाशामध्ये पाठवू तेव्हा एकंदरीत वातावरण कसं असेल आणि मग काय काय समस्या येतील, त्याच्यावरती काय आपल्याला उपाय करता येतील याच्यासाठी म्हणून व्योमनॉट हे रोबोट इस्रोनी याचं प्रक्षेपण याचं अनावरण 2019मध्ये केलं. आणि पहिल्या 2 डमी फ्लाईट्समध्ये हे रोबोट त्याच्यामध्ये प्रक्षेपित केलं जाणार आहे. ठीक आहे. तर अंतराळवीरांना अवकाशात पाठवण्याच्या आधी इस्रोने व्योमनॉट किंवा व्योम मित्र नावाचे महिला रोबोट गगनयानातून अवकाशात पाठवणार आहे. ठीक आहे. का पाठवणार आहे आपण बघितलं. इस्रोने तयार केलेले हे बोलके रोबोट आहे. म्हणजे ते तुमच्या प्रश्नांना उत्तर देऊ शकतो. तुमच्या म्हणजे काही फालतू प्रश्नांना नाही, तर सायंटिफिक काही प्रॉब्लेम्स असतील त्याला ते उत्तर देऊ शकतं. यातून पूर्ण सिस्टीम योग्य काम करते आहे की नाही हे तपासलं जाणार आहे. लक्षात येतं आहे. आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीला अवकाशामध्ये प्रक्षेपित करणार आहोत तर आपल्याला सगळ्या सेफ्टी प्रिकॉशन्स मेजर्स घ्यावे लागतील आणि म्हणून ही सिस्टीम पूर्ण काम करते का किंवा ही एकदम काय म्हणू आपण प्रॉब्लेम प्रूफ आहे का ते तपासण्यासाठी म्हणून हे रोबोट आपण त्याचं प्रक्षेपण करणार आहोत. डिसेंबर 2021च्या आधी व्योम मित्र 2 चाचण्यांमध्ये अवकाशात जाणार आहे. मी सांगितलं 2 चाचण्या आपण घेणार आहोत, त्याच्यामध्ये या रोबोटचं आपण प्रक्षेपण करणार आहोत. हे हाफ ह्युमनाइड आहे. मी सांगितलं हाफ ह्युमनाइड म्हणजे काय, तर अर्धच अंग त्याला वरचं आहे आणि म्हणून त्याला आपण हाफ ह्युमनाइड असं म्हणतो आहोत. ठीक आहे. तर हे व्योम मित्र रोबोट आहे. याच्यावरती प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो.
ह्युमन स्पेस फ्लाईट सेंटर, गगनयानच्या या मोहिमेचं पूर्ण व्यवस्थापन करण्यासाठी, मॅनेजमेंट करण्यासाठी इस्रोने त्यांच्या मेन कॅम्पसमध्ये बेंगलोर इथे मुख्यालय जिथे आहे बेंगलोरला, त्याच कॅम्पसमध्ये एक सेपरेट असं ह्युमन स्पेस फ्लाईट सेंटरची स्थापना केली. का तर गगनयानच्या संदर्भामधल्या सगळ्या गोष्टींचं एकत्रीकरण करण्यासाठी म्हणून या संस्थेचं स्थापना याच्यामध्ये करण्यात आलेली आहे. तर इस्रोने 30 जानेवारी 2019 हे सुरू केलेली आहे संस्था. हे केंद्र इस्रोच्या मुख्यालय कॅम्पसमध्येच बेंगलोरमध्येच याचं म्हणजे ती सुरू करण्यात आलेली आहे. ठीक आहे, हाही एक प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. ह्युमन स्पेस फ्लाईट सेंटर याच्याबद्दलची अधिकची माहिती मी तुम्हाला आपल्या विज्ञान आणि तंत्रज्ञान या पुस्तकामध्ये दिलेलीच आहे. ओके, पुढे आता ही जी संस्था आहे ती काम काय करणार आहे. आपण बघितलं बरोबरचं की गगनयान या मोहिमेच्या संदर्भामधलं सगळं कोऑर्डिनेशन आणि मॅनेजमेंट करणारी ही संस्था आहे. तर स्पेसिफिकली काय करेल आपण ते बघूया. तर काय करणार आहे, एंड टू एंड प्लॅनिंग, म्हणजे स्टार्ट टू एंड जे काही लागणार आहे त्याचं सगळं प्लॅनिंग आपण यांना आउटसोर्स केलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे एक लक्षात घ्या, एक खूप मोठी कंपनी असते आणि आपण त्याला एक सबसिडरी स्थापन करतो. ठीक आहे, कशासाठी करतो की सगळ्याच गोष्टीमध्ये ती मोठी कंपनी किंवा पेरेंट कंपनी लक्ष घालू शकत नाही आणि म्हणून एका स्पेसिफिक कामासाठी म्हणून आपण एक स्पेसिफिक कंपनी सुरू करत असतो. ठीक आहे, तर तसं एंड टू एंड प्लॅनिंग करण्यासाठी म्हणून ही ह्युमन स्पेस फ्लाईट सेंटर काम करेल. अंतराळवीरांसाठी लागणाऱ्या सर्व गोष्टींचं उत्पादन या कंपनीच्या अंतर्गत केलं जाईल. अंतराळवीरांची निवड आणि प्रशिक्षण याचे सगळे मॅनेजमेंट व्यवस्थापन हे केंद्र करेल. आणि HSFCचे पहिले डायरेक्टर हे डॉक्टर S. उन्नीकृष्णन नायर आहेत. खूप महत्त्वाचा मुद्दा आहे हा, आपल्याला डायरेक्ट हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. ह्युमन स्पेस फ्लाईट सेंटरचे पहिले डायरेक्टर डॉक्टर S. उन्नीकृष्णन नायर आहेत. काय विचारला जाऊ शकतो, ॲटॉमिक एनर्जी कमिशनचे चेअरमन कोण आहे, 2019च्या मुख्य परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे. लक्षात येत आहे, ॲटॉमिक एनर्जी कमिशनचे चेअरमन कोण, खालीलपैकी कोण, 4 नावं दिलेली होती, तुम्हाला ते नाव सांगायचं होतं. काय विचारलं होतं तर ॲटॉमिक एनर्जी कमिशन काही चर्चेमध्ये होतं. आता ही तर एक नवीनच केंद्र स्थापन केलेलं आहे म्हणून त्याचे डायरेक्टर आपल्याला माहिती असणं खूप जास्त गरजेचं आहे. तर डॉक्टर S. उन्नीकृष्णन नायर हे त्याचे डायरेक्टर असणार आहेत. आणि गगनयान मोहिमेचे प्रोजेक्ट डायरेक्टर R. हटन हे असणार आहेत. शास्त्रज्ञ R. हटन. तसं मागं सांगायचं राहिलं की आपण चंद्रयान 2 जे पाहिलं होतं तर त्याच्यामध्ये प्रोजेक्ट डायरेक्टर आणि मिशन डायरेक्टर या दोन्ही महिला होत्या. रितू करिधल मॅडम एक होत्या आणि M. वनिता म्हणून एक मॅडम होत्या. दोन्ही महिला शास्त्रज्ञ होत्या. त्यांच्या गायडन्सखाली ती मोहीम पूर्ण पार पडलेली आहे. ठीक आहे, या दोन्ही शास्त्रज्ञांनी, महिला शास्त्रज्ञांनी मंगलयान मिशनमध्ये पण खूप महत्त्वाचं त्याच्यामध्ये योगदान दिलेलं आहे. रितू करिधल मॅडम ज्या आहेत त्यांना आपण डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना कसं मिसाईल मॅन ऑफ इंडिया म्हणतो तसं त्यांना रॉकेट वुमन ऑफ इंडिया असं म्हटलं जातं. रितू करिधल मॅडम यांना आपण काय म्हणतो, रॉकेट वुमन ऑफ इंडिया. ठीक आहे, जसं डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे मिसाईल मॅन ऑफ इंडिया म्हणून ओळखले जायचे. ओके, तर HSFCचे पहिले डायरेक्टर डॉक्टर S. उन्नीकृष्णन नायर आहेत आणि गगनयान मोहिमेचे प्रोजेक्ट डायरेक्टर R. हटन हे आहेत. ओके, दोन्ही नावं परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप जास्त महत्त्वाची याच्यामध्ये आहेत. ओके, आता गगनयानमध्ये फ्रान्सचं काय योगदान आहे. आपण काय बघितलं की त्यांचं ट्रेनिंग जे होणार आहे व्योमनॉट्सचं, ॲस्ट्रोनॉट्सचं किंवा कॉस्मोनॉट्सचं जे ट्रेनिंग होणार आहे ते रशियामध्ये होतं आहे. आज ज्या घडीला आपण बोलतो आहोत त्यावेळेस त्यांचं तिथे ट्रेनिंग सुरू आहे. पण त्यांना ट्रेनिंग दिल्यानंतर इतरही गोष्टी आहेत, बरोबर आहे. तर मेडिकल केअर जे असतं, स्पेस मेडिसिन ज्याला म्हणतो आपण, स्पेस मेडिसिन म्हणजे उड्डाणाच्या आधी, उड्डाणादरम्यान आणि उड्डाणानंतर. तुम्ही बघा अपोलो 11 मिशन आपण पाहिलं, त्या अपोलो 11 मिशनमधून बझ अल्ड्रिन असतील, नील आर्मस्ट्रॉंग असतील आणि मायकल कोलिन्स हे 3 व्यक्ती गेले. त्यातले 2 जण चंद्रावरती उतरले आणि ते जेव्हा खाली आले पॅसिफिक ओशनमध्ये, तो एक व्हिडिओ आहे, त्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघा लगेच त्यांना घ्यायला अमेरिकेच्या शिप्स गेलेल्या आहेत, त्यांना त्यातनं काढलं आणि त्यानंतर लगेच त्यांच्यावरती एक मेडिकल टीम असते की तुम्ही चंद्रावरून आलेला आहेत तर तुम्हाला पहिल्यांदा मेडिकल चेकअप तुमचं केलं पाहिजे व्यवस्थित. ठीक आहे, तर या स्पेस मेडिसिनमध्ये आपल्याला मदत कोण करतं तर फ्रान्स करतं आहे. ठीक आहे, स्पेस मेडिसिनमध्ये फ्रान्स आपल्याला मदत करतं आहे. ओके, काय करते आपण एक्झॅक्टली बघूया. अवकाशात जाणाऱ्या अंतराळवीरांच्या वैद्यकीय गरजा भागवण्यासाठी
उड्डाणाच्या आधी, उड्डाणादरम्यान पण आणि उड्डाणानंतरच्या सगळ्या गरजा भागवण्यासाठी फ्रान्सची जी अवकाश एजन्सी आहे CNES, त्याच्याबरोबर इस्रोचा करार झालेला आहे आणि ते आपल्याला त्याच्यामध्ये मदत करणार आहेत. त्यानंतर क्रू लाईफ सपोर्ट मेडिसिन किंवा स्पेस मेडिसिन आणि क्रू लाईफ सपोर्ट याच्यासाठी इस्रोला CNES ही संस्था फ्रान्सची आपल्याला मदत करणार आहे. आणि भारतीय वायुदलातल्या निवडक डॉक्टर्सला पण ती ट्रेनिंग देणार आहे, बरोबर. म्हणजे प्रत्येक वेळेस फ्रान्सचेच लोक इथे आपल्याकडे नसणार आहेत, तर आपलंच एक डॉक्टरची टीम एअरफोर्समधल्या त्या एअरफोर्सच्या डॉक्टरांना स्पेस मेडिसिनमध्ये किंवा क्रू लाईफ सपोर्टच्या बद्दलची ट्रेनिंग फ्रान्सच्या माध्यमातून आपण देणार आहोत. आणि मग त्यांच्यावरती काय जबाबदारी असेल, उड्डाणाच्या आधी, दरम्यान आणि नंतरची जी सगळी मेडिकल जबाबदारी असेल, मग ती टीम यशस्वीपणे पार पाडू शकते. ठीक आहे, हे फ्रान्सचं याच्यामध्ये महत्त्वाचं योगदान आहे. फ्रान्सचं याच्यामध्ये योगदान आहे म्हणून त्यालाच लागून मी दुसरं एक सांगतो, महत्त्वाच्या 2 मोहिमा आपण फ्रान्सबरोबर हाती घेतल्या होत्या, तर त्यांची पण नावं आपण इथे पटकन बघूया, कारण परीक्षेच्या दृष्टिकोनातून या 2 खूप जास्त महत्त्वाच्या आहेत. तर मेगाट्रॉपिक्स आणि सरल हे 2 उपग्रह आहेत जे इस्रोनी आणि फ्रान्सनी म्हणजे CNES या फ्रान्सच्या संस्थेने दोघांनी कोलॅबरेशन करून त्यांचं प्रक्षेपण केलं होतं. तर समुद्रावरचं जे ॲटमॉस्फिअर असतं त्याच्या अभ्यासासाठी या 2 उपग्रहांचं प्रक्षेपण आपण केलं होतं. तर त्या उपग्रहांची माहिती आपण इथे थोडक्यामध्ये बघूया. ठीक आहे, तर मी सांगितलं मेगाट्रॉपिक्स आणि सरल या 2 मोहिमा आहेत महत्त्वाच्या. त्यातली मेगाट्रॉपिक्स जी होती त्याचं काय महत्त्वाचं काम होतं, तर त्याचं प्रक्षेपण हे 12 ऑक्टोबर 2011 खूप जुनं आहे, पण आता परत नव्याने चर्चेत येतं का, कारण आपण फ्रान्सबरोबर आता काहीतरी करार केला, फ्रान्स आपल्याला याच्यामध्ये मदत करत आहे. मग याच्या आधी काय काय केलं फ्रान्सने आपल्याला इस्रोबरोबर, कोणते करार आहेत, म्हणूनसाठी आपण हे बघतो आहोत. ठीक आहे, तर 2011 PSLV C-18च्या मदतीने याचं आपण प्रक्षेपण केलं. कशासाठी प्रक्षेपण केलं, तर विश्ववृत्तीय प्रदेशातील जलचक्र, वॉटर सायकल, इक्विटोरियल एरियामधलं वॉटर सायकल आणि ऊर्जा विनिमय, एनर्जी एक्सचेंज यांचा अभ्यास करण्यासाठी मेगाट्रॉपिक्स आपण त्याचं प्रक्षेपण केलं होतं. लक्षात येत आहे. मग इंग्लिशमध्ये परत एकदा हळू वाचतो आणि हाच मुद्दा आपल्या पुस्तकामध्ये पण दिलेला आहे. टू अंडरस्टँड द लाईफ सायकल ऑफ कन्व्हेक्टिव्ह सिस्टम्स दॅट इन्फ्लुएन्स ट्रॉपिकल वेदर अँड क्लायमेट अँड देअर रोल इन मॉइश्चर एनर्जी बजेट फॉर्मेशन. ठीक आहे, तर तुम्हाला जेव्हा परीक्षेमधील एवढं मोठं लांब लचक येणार नाही, एकच वाक्यामध्ये येईल जे तुम्हाला मराठी वाक्यातनं याचं अर्थ समजू शकतो. दुसरी मोहीम होती सरल किंवा सॅटेलाईट अर्गॉस आणि अल्टिका. सॅटेलाईट अर्गॉस आणि अल्टिका त्याचं शॉर्ट फॉर्म हे सरल होतं. हा उपग्रह आपण 25 फेब्रुवारी 2013 मेगाट्रॉपिक्स 2011 सरल 2013 PSLV C-20च्या मदतीने आपण त्याचं प्रक्षेपण केलं. आणि याचं काम काय होतं, तर महासागरांचं अभिसरण आणि सागरी पातळीमध्ये वाढ म्हणजे ओशन सर्क्युलेशन आणि सी सरफेस एलिव्हेशन यांचा अभ्यास करण्यासाठी. ठीक आहे, म्हणजे लक्षात काय ठेवायचं आहे, फक्त मोहिमांची नावं लक्षात ठेवा. मेगाट्रॉपिक्स आणि सरल ह्या 2 मोहिमा इस्रोने 2011 आणि 2013 CNES किंवा फ्रान्सच्या स्पेस एजन्सीच्या बरोबर कोलॅबरेशन करून या 2 महत्त्वाच्या आपण मोहिमा हाती घेतल्या होत्या. ओके.